हॅलो. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड रेडिएशन ह्या 11वीच्या टॉपिकमधील आपण आज 5 क्वेश्चन पाहणार आहोत आणि ते 5 क्वेश्चन्स आहेत थर्मोमेट्री ह्या पॉईंटवरती. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थर्मोमेट्री म्हणजे माहिती आहे. थर्मोमेट्री म्हणजे आपण काय म्हणतो तर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. थर्मोमेट्री म्हणजे काय तर थर्मोमेट्री म्हणजे आहे मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. आता हे जे मेजरमेंट आहे, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, आता हे मेजरमेंट ऑफ टेम्परेचर आपल्याला माहिती आहे 3 डिफरंट स्केलमध्ये असतं आणि त्याच्यामधलं जे SI युनिट आहे टेम्परेचरचं ते आपण घेतो केल्विन. म्हणजे टेम्परेचर आपण केल्विन स्केलमध्ये मेजर करतो. त्याचबरोबर टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस ह्या स्केलमध्ये पण मेजर करतो आणि टेम्परेचर मेजर करतो डिग्री फॅरनहाईटमध्ये. आणि मग ह्या सगळ्या मेजरमेंट ऑफ टेम्परेचरचा डिफरंट स्केलमध्ये जे टेम्परेचर आपण मेजर करतोय हा जो पार्ट आहे तो थर्मोमेट्री ह्या टॉपिकच्या अंडर येतोय. आणि मग ह्या थर्मोमेट्री टॉपिकवरती आपल्याला बरेच क्वेश्चन हे कन्वर्जन ऑफ टेम्परेचर इन डिफरंट स्केल ह्याच्यावरती विचारले जातात. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं तर केल्विनचं कन्वर्जन डिग्री सेल्सिअसमध्ये, डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन डिग्री फॅरनहाईटमध्ये, किंवा असंच डिग्री फॅरनहाईटचं सेल्सिअस किंवा केल्विनमध्ये असं कन्वर्जन तुम्हाला विचारलं जातं. आणि ते कन्वर्जन करण्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला पण आपण पाहिलेला होता. पण आता जसे काही क्वेश्चन्स येतील तर त्या क्वेश्चन्समध्ये कुठला फॉर्म्युला कधी वापरावा लागेल हे आपण डिस्कस करणार आहे. तर आता जास्त वेळ न लावता पहिल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. आता पहिला जो क्वेश्चन आपल्याला दिसतोय तो क्वेश्चन आहे ऑन द सेल्सिअस स्केल द ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर इज ॲट. आता हा क्वेश्चन अतिशय सिंपल आहे. फक्त आपण चर्चा करूया की ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आपण कशाला म्हणतो. ठीक आहे, आपण आता चर्चा करणार आहोत ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे नक्की काय. आता ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कशाला म्हणायचं तर ज्या टेम्परेचरला ॲट विच टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला थर्मल एनर्जी ॲट विच टेम्परेचर थर्मल एनर्जी बिकम्स झिरो. थर्मल एनर्जी बिकम्स झिरो, त्या टेम्परेचरला आपण म्हणणार आहोत ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आणि मग थर्मल एनर्जीसाठी जो सिम्बॉल आपण वापरतो तो सिम्बॉल आहे Q. आणि Q इक्वल टू झिरो ह्याचा अर्थ थर्मल एनर्जी झिरो. आता आपल्याला विचारलंय की ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर हे, आता 4 ऑप्शन जर व्यवस्थित आपण पाहिले तर 4ही ऑप्शनमध्ये जे आन्सर्स दिलेत ते डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेत. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर हे डिग्री सेल्सिअसमध्ये विचारले. आणि आपल्याला माहिती आहे की ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर हे केल्विनमध्ये 0 केल्विन असतं. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर हे केल्विन स्केलमध्ये 0 केल्विन असतं हे आपल्याला माहिती. पण हे कशामध्ये, केल्विन स्केलमध्ये विचारलंय. कशामध्ये, डिग्री सेल्सिअसमध्ये. तर आपल्याला केल्विनचं कन्वर्जन डिग्री सेल्सिअसमध्ये कसं करायचं ह्याचा एक फॉर्म्युला माहिती आहे. ॲक्च्युली ह्याला फॉर्म्युलाची गरज पण नाही, पण मी मुद्दामहून हा फॉर्म्युला वापरतोय की आपल्याला केल्विनचं कन्वर्जन जर डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन जर केल्विनमध्ये करायचं असेल तर कसं करतो तर त्यासाठी फॉर्म्युला आपण वापरतो टेम्परेचर इन केल्विन इक्वल टू टेम्परेचर इन सेल्सिअस स्केल प्लस त्याच्यामध्ये ॲड करतो 273.15. तर कोणत्याही डिग्री सेल्सिअसच्या स्केलमध्ये 273.15 ॲड केलं की आन्सर काय तर केल्विन. पण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर हे केल्विन स्केलमध्ये किती असतं तर केल्विन स्केलमध्ये असतं 0. म्हणून आपण काय करणार आहे, केल्विन स्केलमध्ये व्हॅल्यू घेणार आहे 0 इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस
273.15 आणि 273.15 साईड चेंज करून गेले तर 0 मायनस 273.15 आणि आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायची पण गरज नव्हती खरं तर, कारण ह्याचं जे आन्सर आहे ते येते वजा 273.15 आणि हे सेल्सिअस स्केलमध्ये काढल्यामुळं त्याला आपण युनिट देणार आहे डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे टेम्परेचर आपल्याला मिळालेलं आहे डिग्री सेल्सिअसमध्ये वजा 273.15 डिग्री सेल्सिअस. ओके, तर हे आहे टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअसमध्ये आणि हे डायरेक्ट तुम्हाला माहीत होतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. आपल्याला पटकन 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे क्वेश्चन्स तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत नोटबुकमध्ये. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत आणि आपण एका टॉपिकवरती 5 क्वेश्चन्स पाहणार आहे. त्याच्यामुळं तो टॉपिक तुम्हाला एकदम क्लिअर समजण्यासाठी फायदा होईल. आता पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे ऑक्सिजन बॉइल्स ॲट -183 डिग्री सेल्सिअस. दिस टेम्परेचर इज अप्रॉक्सिमेटली. आणि हे टेम्परेचर कशात विचारले तर 4 ऑप्शन आपण पाहिले तर ते दिले डिग्री फॅरेनहाईटमध्ये. म्हणजे आपल्याला -183 डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन डिग्री फॅरेनहाईटमध्ये करायचे. तर आपल्यापाशी माहीत असणारा फॉर्म्युला फॉर्म्युला कन्व्हर्जनचा काय होता जो आपण थिअरीमध्ये शिकलो होतो. तर तो फॉर्म्युला होता टेम्परेचर इन केल्विन मायनस 273.15 डिवायडेड बाय 100 इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस मायनस 0 डिवायडेड बाय 100 इक्वल टू, आता मी इथं लिहितो, इक्वल टू आहे टेम्परेचर इन केल्विन स्केल मायनस 32 डिवायडेड बाय 180. आता ह्याच्यामध्ये जरासं मी तुम्हाला ॲडव्हान्स माहिती देणार आहे की हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कसा केलेला असतो. तर ह्याचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे बघा, बेसिक फॉर्म्युला आहे तो म्हणजे रीडिंग, ज्या स्केलमध्ये आपल्याला दिलेलं आहे रीडिंग ते रीडिंग मायनस LFP म्हणजे आहे लोअर फिक्स्ड पॉइंट. तर आपल्याला माहिती आहे की थर्मोमीटर जर आपण टेम्परेचर जर डिग्री सेल्सिअसमध्ये घेतलं तर थर्मोमीटरवरती लोअर फिक्स्ड पॉइंट हा 0 डिग्री सेल्सिअस असतो आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअस असतो. तसं इथं आपण LFP म्हणजे घेणार आहे लोअर फिक्स्ड पॉइंट डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट इक्वल टू असतो कॉन्स्टंट, इक्वल टू आहे कॉन्स्टंट. आणि हा जो कॉन्स्टंट आहे हा असतो फॉर ऑल स्केल्स. ठीक आहे, हा बेसिक फॉर्म्युला आहे. म्हणजे जर आपल्याला केल्विन, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरेनहाईट, इथं काय पाहिजे फॅरेनहाईट, मी चुकून टी केलेले, इथं कोण पाहिजे TF. तर जर टेम्परेचर हे ह्याच्या व्यतिरिक्त जर विचारलं केल्विन स्केल, सेल्सिअस स्केल आणि फॅरेनहाईट, इमॅजिनरी स्केलवरती पण विचारतात, त्यावेळेस हा फॉर्म्युला आपल्याला उपयोगी येतो. फक्त मला सांगा की लोअर फिक्स्ड पॉईंट हा डिग्री सेल्सिअसमध्ये 0 आहे, अप्पर फिक्स्ड पॉईंट हा 100 आहे आणि म्हणून अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट 100 मायनस 0 100. तसंच इथं जे आलेलं आहे 100 हे सुद्धा अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट आहे आणि इथं सुद्धा 180 आलेलं आहे, ते पण अप्पर फिक्स्ड पॉईंट आणि लोअर फिक्स्ड पॉईंट ह्यांचं सबट्रॅक्शन आहे. ओके, तर आपल्याला बेसिकली इथं काय विचारलंय तर डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन डिग्री फॅरेनहाईटमध्ये करायचंय, तर आपल्याला हे फॉर्म्युले वापरावे लागतील. ओके, आणि मग हा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला तर हा फॉर्म्युला आहे टेम्परेचर इन सेल्सिअस स्केल मायनस 0 डिवायडेड बाय 100 इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला तर TF मायनस 32 डिवायडेड बाय 180. ओके, आता हा फॉर्म्युला परत एकदा मॉडिफाय करणार आहे मी. ह्याच्यामध्ये आपण जर 20 न
डिवाइड केलं दोन्हीकडं तर इथं 20 20 100 येणार आहे आणि 20 9 81 बरोबर, म्हणजे 180. म्हणजे हाच फॉर्म्युला आपल्याला असा मिळतोय की टी सी मायनस आणि मायनस 0 केल्यावर तर झिरोच येतं, सॉरी टी सी मायनस 0 टी सीच येणार आहे, म्हणून टी सी डिवायडेड बाय 5 इक्वल टू टी एफ मायनस 32 डिवायडेड बाय 9 असा फॉर्म्युला आपल्याला शॉर्टकट बनेल. कशाचा? तर सेल्सिअस आणि फॅरेनहाइट मधल्या रिलेशनचा. तर आता विचारलंय की ते आपल्याला डिग्री सेल्सिअस, तर आपल्याला दिलेत 183 डिग्री सेल्सिअस. ह्याचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला डिग्री फॅरेनहाइट मध्ये. तर मग आपण टी सीच्या ठिकाणी पुट काय करूया, वजा 183 डिवायडेड बाय 5 इक्वल टू काय येतील, तर टी एफ मायनस 32 डिवायडेड बाय 9 येतील. आता इथं 9 ह्या साईडला आले तर मल्टिप्लाय, म्हणून 183 मल्टिप्लाय 9 डिवायडेड बाय 5 इक्वल टू टी एफ मायनस 32. आता तुम्ही 183 गुणिले 9 भागिले 5 करू शकता किंवा अगोदर भागाकार नंतर गुणाकार करू शकता. मी काय करतो, तर 183 गुणिले 9 करतो. तर 9 × 9 9 2 18 9 त्रिक 27 हातचे आले 2 8 9 72 आणि 2 किती झाले 74 हातचे आले 7 9 1 9 आणि 7 झाले 16. म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन आलं वजा 1647 भागिले 5 इक्वल टू कोण आहे, टी एफ मायनस 32. ओके. आता इथं डिवाइड करूया आपण 1647ला 5 न, तर 5 ने डिवाइड केलं तर भाग कसा जातो, हे असे डिव्हिजन तुम्हाला करता आले पाहिजे. 5 त्रिक 15 राहिला 1 आणि 5 दुने 10 राहिले 4 45 5 9 45 राहिले 2 डेसिमल पॉईंट 2 चे झाले 20 आणि 5 20. म्हणजे इथं जो डिव्हिजन रेशो आलेला आहे तो आलाय 329.4 इक्वल टू टी एफ मायनस काय येणार आहे 32. आता हे मायनस 32 इकडे आले तर काय होतील प्लस, म्हणजे 329.4 अधिक 32 इक्वल टू काय होतील, तर टी एफ होतील. आता मायनस प्लस असं असेल तर मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं काय करायचं, साइन द्यायचं. म्हणून 329.4 मधून आपण 32 वजा करूया, 32.0 येणार. मग हे 4 ॲज इट इज, 9 मधून 2 गेले राहिले 7, 12तून 3 गेले राहिले 9, हातच्याला 1, 3 मधून 1 गेला राहिले 2, म्हणजेच हे झालं वजा 297.4. हे टेम्परेचर कशात आलं, फॅरेनहाइट मध्ये. म्हणून आपण काय म्हणूया, टेम्परेचर इन फॅरेनहाइट आहे वजा 297.4 डिग्री फॅरेनहाइट. तर हे आपल्याला आन्सर मिळालेले आहे. आणि मग ऑप्शन मध्ये पाहिलं तर वजा 297.4 डिग्री फॅरेनहाइट हे आन्सर. आता इथं 0.4 आले आणि ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर वजा 297 डिग्री फॅरेनहाइट आहे. तर आपण ज्या आन्सर सिलेक्ट करतो ते मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर असतं. आणि मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर कशाला म्हणायचं, तर आलेल्या उत्तराचं सगळ्यात जवळचं जे उत्तर आहे ते आपण लिहितो. तर इथं ऑप्शन बी इज द राईट आन्सर. उत्तराच्या जवळचा आन्सर आहे 297 डिग्री फॅरेनहाइट. तर हा झाला सेकंड नंबरचा क्वेश्चन. ओके. पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. रिसेंटली द फेनॉमेनॉन ऑफ सुपर कंडक्टिव्हिटी हॅज बीन ऑब्झर्वड ॲट 95 केल्विन. दिस टेम्परेचर इज नियरली इक्वल टू. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला 95 केल्विनचं कन्व्हर्जन ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर 4 ठिकाणी डिग्री फॅरेनहाइट आहे, म्हणजे डिग्री फॅरेनहाइटमध्ये करायचं आहे. तर मग डिग्री फॅरेनहाइटमध्ये करायचं असेल तर परत ह्याच रिलेशनचा फॉर्म्युला आपण कुठला वापरणार, केल्विन आणि
डिग्री फॅरेनहाइटचा म्हणजे TK मायनस 273.15 भागिले 100 इक्वल टू TF मायनस 32 डिवायडेड बाय 180 हा फॉर्म्युला वापरणार. आता 273.15 नाही वापरलं तरी चालतं, आपण डायरेक्ट 273 लिहिलं तरी चालतं, ते आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं पडतं. म्हणून आपण काय घेणार आहे तर फॉर्म्युला घेणार आहे TK मायनस 273 डिवायडेड बाय काय आहेत 100 इक्वल टू डिग्री फॅरेनहाइटमध्ये आहे TF मायनस 32 डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉईंट आणि लोअर फिक्स्ड पॉईंट ह्यांच्यामधली सबट्रॅक्शन आहे 180. मागच्या सारखंच हा फॉर्म्युला आपण शॉर्टमध्ये केला, अजून रेशो छोटा केला तर TK मायनस 273 विसापाचा येतात 100 म्हणून इथं 5 आणि इथं TF मायनस 32 डिवायडेड बाय 20 9 80 येतात म्हणून इथं येणार आहेत 9. आता टेम्परेचर कशामध्ये दिलंय केल्विनमध्ये, म्हणून TKच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट किती करणार, ह्या TKच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट किती करणार 95 केल्विन. म्हणून आपण असं लिहूया 95 मायनस 273 डिवायडेड बाय 5 इक्वल टू TF मायनस 32 डिवायडेड बाय 9 असेल. आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता 273 मधून 95 वजा करावे लागतील, 273 वजा 95. मग जर सबट्रॅक्शन केलं तर 13 मधून 5 गेले राहिले 8 हाच्याला 1, 17 मधून 10 गेले राहिले 7 हाच्याला 1, 2 मधून 1 गेले राहिला 1 आणि मोठ्या संख्येचं साइन मोठी संख्या वजा 273 म्हणून इथं येणारे वजा 178 डिवायडेड बाय 5 इक्वल टू TF मायनस 32 डिवायडेड बाय 9. ठीक आहे. 0.15 आपण घेतलेलं नाही, लक्षात ठेवा 273.15 फक्त 273 घेतले. आता ह्याला जर आपण डिवाइड केलं 5 न तर कितीचा भाग जातोय तर 5 1 5 5 2 10 5 3 15. ओके, राहिले किती 2, 5 5 25 डेला डेसिमल पॉईंट राहिलेत किती 25 26 27 28 3 राहिले, 3 वरती 0 आणि 5 5 25 5 30 म्हणजे 35.6 हा रेशो आला. म्हणजे वजा 35.6 मल्टिप्लाय 9 होणार आहेत, हे इकडे आले तर मल्टिप्लाय आणि हे झाले TF मायनस 32. आता 35.6 ला मल्टिप्लाय करायचंय 9 न, म्हणून मी इथं मल्टिप्लिकेशन करतो 35.6 मल्टिप्लाय 9. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 9 1 9 9 2 18 9 3 27 आणि साइन 9 54 करूया. चला जाऊन द्या, इथं आले 5 9चा पाडा आठवण आहे मला आता. काय केलं साइन 9 54 आजच्या किती आले 5 5 9 45 45 आणि 5 किती झाले 50 आजच्या आले 5 9 1 9 9 2 18 9 3 27 27 आणि 5 किती झाले 30. एक घर सोडून डेसिमल पॉईंट म्हणजे 300.4. इथे किती आले 300.4. येते. नऊसक 54 बरोबर आहे. आजच्याले 5 5 9 45 आणि 5 50 आजच्याले 5 9 1 9 9 9 27 27 आणि 5 हा 9 1 9 9 2 18 9 27 27 आणि 5 करायचे 27 आणि 5 होणार आहेत 32 बरोबर आहे म्हणजे 320. बघा मल्टिप्लिकेशन असं जास्त लोड झाला की कॅल्क्युलेशन माझं पण चुकू शकते. ओके, तर वजा 320.4 इक्वल टू काय आलं TF मायनस 32. आता हे मायनस 32 इकडे आले तर काय झाले प्लस म्हणजे 320.4 अधिक 32 इक्वल टू काय झालं TF. आता बघा इथं काय करायचंय मायनस प्लस म्हणजे सबट्रॅक्शन परत सबट्रॅक्शन म्हटलं की वजा 320 किंवा 320 मधून आपण 320.4 मधून 32 वजा करणारे डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट इथं 4 येतील
10 मधून 2 गेले राहिले 8. ओके, हाच्याला 1. 12तून 4 गेले राहिले परत 8. हाच्याला 1. 3 मधून 1 गेले राहिले 2. 288.4 येते. ओके, 288.4 TF म्हणजे काय झालं, डिग्री फॅरेनहाइट. तर आपलं जे आन्सर आहे हे ऑप्शनमध्ये 288.4च्या आसपास आलं पाहिजे. आणि हे जर ॲक्युरेट असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर ऑप्शनमध्ये बघूया, 288 दिले डायरेक्ट, म्हणजे मोस्ट ॲप्रोप्रिएट जवळचं आन्सर कुठले, तर वजा 288. वजा येते का प्लस येते, मायनस येणार आहे, कारण 320.4 हा मोठा नंबर आहे. मोठ्या नंबरचा आपण साईन देतो, म्हणजे वजा 200. बरोबर आहे, आन्सर काय येणार आहे, वजा 288 डिग्री फॅरेनहाइट हे असणार आहे आपलं आन्सर. ओके, कॅल्क्युलेशनमध्ये गडबड करू नका. कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस असल्यानंतर व्यवस्थित कॅल्क्युलेशन होतं. आता मी हे डायरेक्टच क्वेश्चन सॉल्व करायला घेतलेत. गडबडीमध्ये हे क्वेश्चन मी सॉल्व करतोय, त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक कॅल्क्युलेशन्स करा. जसं तुम्हाला आजच सांगितलं की डेली DPP आपण टाकणार आहोत आणि मग सगळे अरेंजमेंट करून हे करावं लागतंय. तुम्हाला माहिती आहे दिवसभर तुमच्याबरोबर मी पण कॉलेजमध्ये आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स इन्क्रीजेस बाय 27 डिग्री सेल्सिअस ऑन द केल्विन स्केल. दिस इन्क्रीज इज इक्वल टू. आता आपल्याला काय विचारले की टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स इन्क्रीजेस बाय 27 डिग्री, टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअसनं वाढलं ऑन द केल्विन स्केल. दिस इन्क्रीज इन इक्वल टू, म्हणजे थोडक्यात 27 डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये आपल्याला विचारले. आणि मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर इन केल्विन स्केल काय असतो, तर तो असतो टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस अधिक 273.15. कुठल्याही डिग्री सेल्सिअसच्या स्केलमध्ये 273.15 ॲड केलं तर ते आन्सर केल्विनमध्ये येतं. म्हणून डिग्री सेल्सिअसमध्ये काय दिले, 27 अधिक 273 पॉईंट काय करावं लागेल, 15. ह्याच्यामध्ये 27 ॲड केले तर होत्यात 300.15 300.15. आणि मग ह्याच्यात जवळचं हे येणार आहे केल्विन स्केलमध्ये, तर ह्याच्यात जवळचं आन्सर असणार आहे 300 केल्विन. तर हे येणार आहे ह्याचा आन्सर. आणि आता शेवटचा क्वेश्चन नंबर पाहतोय आपण 5. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 आपल्याला काय दिलेला आहे, मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ H2O इज ॲट द टेम्परेचर. मॅक्झिमम डेन्सिटी टेम्परेचरची डिग्री फॅरेनहाइटमध्ये किती असेल. आता थिअरी ज्यावेळेस आपण पाहत होतो त्यावेळेस आपल्याला माहित होतं की मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ H2O, मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ H2O ही असते ॲट 4 डिग्री सेल्सिअसला. हे आपण शिकलोय. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची, वॉटरची, H2Oची डेन्सिटी ही जास्त असते. जर टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस पासून कमी केलं, म्हणजे 3 डिग्री सेल्सिअस, 2, 1 आणि 0 केलं तरी सुद्धा डेन्सिटी कमी होते. आणि टेम्परेचर जर 4चं 5, 6, 7 पुढं वाढवत गेलो तरी सुद्धा डेन्सिटी कमी होते. 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम डेन्सिटी असते. मग आपल्याला काय करावं लागेल, 4 डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन डिग्री फॅरेनहाइटमध्ये करावं लागेल. मग आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर इन सेल्सिअस आणि फॅरेनहाइट मधला फॉर्म्युला काय आहे, तर टेम्परेचर इन सेल्सिअस डिवायडेड बाय 5 इक्वल टू टेम्परेचर इन फॅरेनहाइट -32 डिवायडेड बाय 9. हा फॉर्म्युला आपल्याला शॉर्टकटमध्ये माहिती आहे. आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वेश्चनमध्ये पण हा फॉर्म्युला पाहिला आहे. आता टेम्परेचर कशात दिलंय, TC मध्ये, डिग्री सेल्सिअसमध्ये दिलंय. त्याची व्हॅल्यू आहे 4/5 इक्वल टू काय करावं लागेल, TF -32 डिवायडेड बाय 9 करावं लागेल. ओके, म्हणजेच काय होणार आहे, तर 4 × 9 डिवायडेड बाय 5 इक्वल टू झालं TF -32. आता परत किती झाले, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36. पाडा येतोय मला 9चा. ओके, आणि 36/5 TF मायनस काय झाले 32. आता इथं 5ने डिवाइड करावं लागेल. 5 × 25, 5 × 30, 5 × 7 = 35 राहिला, 1 दिला डेसिमल पॉईंट झाले 10 आणि 5 × 2 =
10 होतील म्हणजे 7.2. आता हे 7.2 आणि हे वजा 32 इकडे आले तर काय होतील +32 = TF. आता ही जर ॲडिशन केली तर 32 अधिक 7 किती झाले 39.2. 39.2 2 म्हणजे 2 TF टेम्परेचर इन डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे आपला आन्सर आहे 39.2 डिग्री फॅरेनहाइट 39.2 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजेच ऑप्शन बी इज द राईट आन्सर. तर हे होते आजचे आपले डेली प्रॅक्टिस पेपर्समधले 5 क्वेश्चन्स, DPP मधले 5 क्वेश्चन्स. हे क्वेश्चन्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि ह्या टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व करायचं प्रॅक्टिस करायचं आहे. दररोज आपण 5 क्वेश्चनचं प्रॅक्टिस घेणार आहोत, डेली 5 क्वेश्चन्स. ठीक आहे, तर आजचं लेक्चर ह्या ठिकाणी आपण स्टॉप करूया.